जय भवानी जय शिवराय। आज अख्ख्या जगाची जगज्जननी आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीमध्ये आणि तिच्या दरबारामध्ये आज मंदिर संस्थांच्या कार्यालयासमोर जनहित संघटनेच्या माध्यमातून भाविकांच्या काही समस्या असतील, त्याला येणाऱ्या जी काही अडीअडचणी असतील, पुजारी बांधवांच्या जी काही समस्या असतील, या अडचणींचे या मागण्यांचं निवेदन घेऊन आज साखळी उपोषणाची आपण सुरुवात करत आहोत। या साखळी उपोषणाची सुरुवात करताना बोंब मारून सुरुवात करायची आहे। तर या उपोषणाचे जी काही विषय आहेत, मागण्या आहेत, त्या मागण्या थोडक्यात सांगतो। मंदिरची एक स्वतंत्रपणे रुग्णवाहिका असली पाहिजे। त्याचबरोबर विधी न्याय खात्याने जी काय निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत, ते आदेश मंदिर संस्थांनी पाळले पाहिजेत। त्याचबरोबर आई भवानीच्या भक्तांमध्ये जे काही दुजाभाव केला जातो, ते दुजाभाव न करता समान दर्शनाची व्यवस्था करावी, याकरता हे विषयाची मागणी आहे। त्याचबरोबर पुजारी बांधवांवर जी काय मंदिर कवायत, देऊळ मंदिर कवायत या नावाखाली जी काय कारवाई केली जाते अधिकाऱ्याच्या अधिकारीशाहीखाली, हेही कुठं तर त्या पुजाऱ्यांची विचारणा केली पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे आपली बाजू मांडायची। या मागणीसाठी पण हे आंदोलन आहे। त्याचबरोबर तुळजापुरातले जे काही रहिवासी असतील संबंध, त्या बांधवांना कसल्याही प्रकारचा दर्शनाचा लाभ मिळत नाही। त्यांना आधार कार्ड बघून त्यांना जी काय अभिषेकासाठी दही घालायचं असेल, दर्शनाचं असेल, त्यांनाही कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे। हे पण मागणी या माध्यमातून आहे। अजून बऱ्याचशा मागण्या आहेत। जे काही रूढी परंपराने महाद्वार चालू करायचं आहे ते बंद केलेलं आहे आणि ते सुरळीतपणे चालू करावं, कल्लू दर्शन, कल्लू तीर्थ चालू करावं, अशा बऱ्याचशा मागण्या आहेत। तर ते या मागण्यासाठी आपण आज मंदिर संस्थान प्रशासन कार्यालयासमोर साखळी उपोषणाची सुरुवात करत आहे आणि हे सुरुवात म्हणजे बोंब मारून करत आहे। मंदिर विश्वासाच्या अध्यक्षाच्या नावाने बोंब मारली जाणार आहे। तरी प्रशासनानं याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या मागण्याची पूर्तता करावी। मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या नावानं, जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं, जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं, तहसीलदाराच्या नावानं, नगराध्यक्षाच्या नावानं, आमदाराच्या नावानं, अरे या विश्वासांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, या विश्वासांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय।